नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। MPSC PYQ ॲनालिसिस पॉलिटीच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतोय आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तर त्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बिगर घटनात्मक संस्था किंवा आयोग याच्यावर जे आयोगाने 2011 पासून 2025 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आता ज्यावेळेस आपण बिगर घटनात्मक संस्था किंवा आयोग यांचा अभ्यास करतो तर सर्वप्रथम आपल्याला या 4-5 घटकांचा अभ्यास करणं गरजेचं असतं। सगळ्यात अगोदर तुम्हाला बिगर घटनात्मक संस्था आणि आयोग म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे। म्हणजे भारतीय राज्यघटनेनं संसदीय आणि संघराज्य व्यवस्थेमध्ये मेळ घालत वैशिष्ट्यपूर्ण घटनात्मक लोकशाही प्रारूपाचा स्वीकार केला आहे हे आपण सगळेजण जाणतोच। म्हणजे त्याच्याच अंतर्गत मग कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थांमध्ये सत्ता वाटप केले आणि हे संविधानात नमूद आहे। अर्थात या सत्तावाटपाच्या पारंपरिक व्यवस्थेपलीकडे जाणारी स्वायत्त घटनात्मक संस्थांच्या स्वरूपातील रचनाही आपण स्वीकारलेली आहे आणि त्यामध्ये राज्यघटनेचे उद्दिष्ट, आदर्श तसेच राज्याचे कृती कार्यक्रम यांच्या पूर्ततेसाठी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या मुख्य संस्थांशिवाय इतरही संस्थांची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। त्याशिवाय काळानुरूप संसदेतील कायदा आणि कार्यकारी निर्णयाद्वारे इतर काही आयोग संस्था स्थापन केल्या आहेत ज्यांना आपण बिगर घटनात्मक संस्था म्हणून ओळखतो किंवा त्यांना ओळखलं जातं। म्हणजे काय की ज्या संस्थांची राज्यघटनेत तरतूद आहे, उदाहरणार्थ कलम 324 नुसार राष्ट्रीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे, कॅगची तरतूद आहे, भारताच्या महान्यायवादीबद्दलची डेडिकेटेड कलम आहेत आणि अशा काही संस्था संघटना आहेत की ज्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये डेडिकेटेड कलम नाही आहेत किंवा त्यांची भारताच्या राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही। असे संस्था किंवा आयोग ज्याची पुन्हा संसदीय कायदा किंवा कार्यकारी मंडळाच्या निर्णयाद्वारे या अशा आयोग किंवा संस्थांची स्थापना करण्यात आली असेल तर अशा आयोग किंवा संस्थांना आपण बिगर घटनात्मक संस्था, स्टॅट्युटरी बॉडीज किंवा क्वाशी ज्युडिशियल बॉडीज असं आपण म्हणून त्याला ओळखतो। ही झाली व्याख्या। आता या संस्था किंवा आयोगची निर्मिती करण्याची पार्श्वभूमी जी आहे तर ती तुम्हाला माहीत असली पाहिजे। म्हणजे का निर्माण झाला, उदाहरणार्थ केंद्रीय माहिती आयोग जो आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन जो आहे तर तो का स्थापन करण्यात आला हे माहीत असलं पाहिजे। राज्य बाल हक्क संरक्षण आयोग जो आहे का स्थापन झाला, राष्ट्रीय महिला आयोग आहे का स्थापन झाला, त्याची कारणं काय, त्याच्याशी संबंधित असणारे कायदे कोणते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। त्याची निर्मिती कशी झाली, महत्त्वाच्या संस्था आणि आयोग जे आहेत तर ते कुठले आहेत। आत्ता मी जे तुम्हाला 4-5 नावं सांगितली तर ही तुम्हाला महत्त्वाच्या संस्था किंवा आयोगांची माहिती आहे। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे, राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, राज्य मानवी हक्क आयोग आहे, याच्याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग आहे, राज्य महिला आयोग आहे, ओके। याशिवाय आपला प्लॅनिंग कमिशन आहे, केंद्रीय दक्षता आयोग आहे, विभागीय परिषदा म्हणजे झोनल काउन्सिल, राष्ट्रीय विकास परिषद आहे। तर ह्या महत्त्वाच्या संस्था किंवा आयोग आहेत। त्याच्याबद्दल कुठल्या घटनात्मक तरतुदी आहेत का तर त्या घटनात्मक तरतुदी नसतील हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, म्हणून मी हा मुद्दा इथे घेतला आहे। त्याची स्थापना, रचना, भूमिका आणि कार्य तुम्हाला माहीत असली पाहिजेत। अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक, नियुक्ती कोण करतं, या संस्था आणि आयोगांचं सद्यकालीन परिस्थितीत महत्त्व काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर या 5 मुद्द्यांच्या आधारे आपण बिगर घटनात्मक संस्थांचा अभ्यास जो आहे तर तो आपण करू शकतो किंवा आपल्याला करता येईल। तर याच बिगर घटनात्मक संस्था आणि आयोगावरती जे आयोगाने 2011 पासून 25 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं अचूक उत्तर आणि परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण पाहणारी ही आजचं आपलं लेक्चर आहे आणि हे सर्व लेक्चर सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज अंतर्गत त्या उपलब्ध आहेत, त्या न विसरता पहा। चला सुरुवात करूया। आजचा पहिला तुमचा प्रश्न स्क्रीनवरती आलाय। माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत असं त्यांनी विचारलंय। म्हणजे माहिती आयुक्तांची निवड जी आहे तर ती एका सदस्यांकडून केली जाते, त्याच्यामध्ये कोण कोण आहे असं त्यांनी विचारले। तर त्याच्यामध्ये त्या निवड समितीचे पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभेतला विरोधी पक्षनेता अथवा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता, पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एखादा केंद्रीय कॅबिनेट मंत्री, ही नवीन करण्यात आलेली तरतूद आहे, ओके। त्याच्यामुळं पंतप्रधान असतील, लोकसभेतील विरोधी पक्षनेता असेल, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री 2019 ही तरतूद आहे। त्याच्यामुळे A, B आणि D पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। राज्यसभेतील विरोधी पक्षनेता त्याच्यामध्ये नसतो, आलं लक्षात। आणि हे समिती काय करते,
राष्ट्रपतींना सांगते की यांची नियुक्ती करा आणि मग राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? तर 2019ला जी सुधारणा करण्यात आली आहे, तर 2019 साली या कायद्यात दुरुस्ती करून आयोगामध्ये आत्ता एक मुख्य माहिती आयुक्त आणि अन्य 6 माहिती आयुक्त एकूण 7 सदस्य असतील. तर हा प्रश्न जो आहे तर तो कॅन्सल व्हायला पाहिजे होता. प्रिलिम्स 2024ला प्रश्न आला आहे, परंतु त्यांनी जुन्या याच्यानुसार याचं उत्तर 10 दिले, परंतु हा प्रश्न चुकीचा आहे. 2019ला सुधारणा झाली तर त्याच्यानुसार 1 + 6 = 7 सदस्य जे असतील तर ते केंद्रीय माहिती आयोगामध्ये असणार आहेत. बरोबर समजलं. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती? आता हा केंद्रीय माहिती आयोग जो आहे तर हा आयोग माहिती अधिकार कायदा 2005 या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आला असून त्याची 12 ऑक्टोबर 2005 पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि एक वैधानिक स्वरूपाचा आयोग आहे केंद्रीय माहिती आयोग. खालीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत असं त्यांनी विचारले. बघा, राष्ट्रीय बिगर घटनात्मक संस्था कुठल्या की ज्याचा राज्यघटनेत उल्लेख नाही आहे किंवा कलम नाही आहेत? तर बघा, नीती आयोगाचा कलम आहे का? तर नाही आहे, नीती आयोग आहे. त्याच्यानंतर केंद्रीय माहिती आयोग आत्ताच पाहिला, त्याचासुद्धा कलम नाही आहे. तर 1 आणि 4 ही 2च आहेत. राज्य वित्त आयोगाचा कलम आहे आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा सुद्धा कलम आहे 338B, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे गेलं 200 मध्ये हे 2 पर्याय गेले. 1 आणि 4 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, नीती आयोगाची उद्दिष्टे कोणती? लेटेस्ट प्रश्न आहे. वरीलपैकी सत्य असणारं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तंत्रज्ञान सुधारणा आणि क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. राष्ट्रीय विकासाचे प्राधान्यक्रम, क्षेत्र आणि धोरणं यांची सामायिक दृष्टी विकसित करणं. बरोबर आहे का? बरोबर आहे. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणून वाढवणं असं काही नाही आहे. ड बरोबर आहे का? तर बरोबर आहे. अ, ब आणि ड. नियोजन आयोग जो होता तर तो बरखास्त झाला आणि त्या नियोजन आयोगाची जागा जी आहे तर ती तुम्हाला नीती आयोगाने घेतल्याचे दिसते. 1 जानेवारी 2015 पासून हा नीती आयोग जो आहे तर तो कार्यरत झालेला आहे. नियोजन आयोगाची जागा, नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती? 15 मार्च 1950 रोजी आणि कॅबिनेटच्या निर्णयातून या प्लॅनिंग कमिशनची किंवा नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पंतप्रधान असतात. आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते सुद्धा पंतप्रधानच आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हा खालून वरती म्हणजे तळातून सेंटरकडे काम करणारा हा जो आयोग आहे तर तो आयोग काम करतो. याच्यावरती MPSCने प्रश्न विचारलेला होता, त्याच्यामुळे ते या ठिकाणी चुकू नका. समजलं. अ, ब आणि ड हे ऑप्शन बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती डॅश डॅश करण्यात आली. कशी करण्यात आली ते त्यांनी विचारले. आता हे सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर तो 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990 अन्वये राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती करण्यात आली. संसदीय कायद्याद्वारे निर्माण झालेली ही एक वैधानिक संस्था आहे. कशी निर्माण झाली? भारतीय संसदेने संमत केलेल्या कायद्याने. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. महिलांसाठी पूर्णतेने आलेल्या घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचं पुनरावलोकन करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एक अध्यक्ष, 5 सदस्य, 1 सचिव आणि आयोगाच्या अध्यक्ष सर्व सदस्यांची नियुक्ती केंद्र शासनाकडून केली जाते. 3 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाल आहे. बरोबर. पुढं नीती आयोगाचं पूर्ण रूप सांगा किंवा लॉंग फॉर्म सांगायचं आहे. बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट नाही आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नियोजन आयोगाची जागा किंवा प्लॅनिंग कमिशनची जागा नीती आयोगाने आपल्याला घेतल्याची दिसते. नीती आयोगाबद्दल वेल नोन आहे, त्याची काय माहिती द्यायची गरज नाही. पुढचा प्रश्न, नीती आयोगाबद्दल हा प्रश्न आलेला आहे. नीती आयोग ही एक वैधानिक ना संविधानिक यंत्रणा आहे. बरोबर. ती वैधानिक किंवा संविधानिक यंत्रणा नाही आहे, कारण काय झाले, त्याची निर्मिती जी आहे तर ती केंद्र शासनाच्या विचारातून, म्हणजे जशी प्लॅनिंग कमिशनची निर्मिती झाली होती कॅबिनेटच्या निर्णयातून किंवा ठरावातून, तशीच नीती आयोगाची निर्मिती झाली. विधान 1 जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. नीती आयोगाची निर्मिती केंद्रीय मंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार झालेली आहे. विधान ब मात्र जे आहे तर विधान ब मात्र बरोबर आहे. ओके. नाही सॉरी नीती आयोग ना वैधानिक आहे ना संविधानिक आहे. पहिलं विधान बरोबर आहे. सॉरी इट्स माय मिस्टेक. कारण का
त्याची निर्मिती जी आहे तर ती कार्यकारी मंडळाच्या ठरावानुसार झाली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. समजलं? कारण ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार या नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. तो ना वैधानिक आहे किंवा ना संविधानिक आहे. बरोबर? वैधानिक याचा अर्थ काय की संसदेच्या कायद्यातून एखाद्या आयोगाची किंवा संसदेची निर्मिती झाली असेल तर त्याला वैधानिक किंवा स्टॅट्युटरी बॉडी म्हणून ओळखलं जातं. परंतु नीती आयोग कार्यकारी ठरावानुसार निर्माण झाला आहे, त्याच्यामुळं ते वैधानिकही नाही आहे आणि संविधानिकही नाही आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या? हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या जयंती पटनाईक. आत्ता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रातल्या आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर त्या प्रश्नाचं उत्तर न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. मी तुम्हाला हिंट दिली आहे. ह्या ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत तर त्या महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि आता त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. तर त्यांचं नाव काय? न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल सत्य नाही? त्यांनी काय विचारले? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे तर हे सुद्धा संसदेने कायदा करून निर्माण केलेली एक संस्था आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 द्वारे 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आला. नागरिकांच्या जीवित, स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याच्या मानवी हक्काचं योग्य रीतीने संरक्षण केलं की जात नाही याच्यावरती नजर ठेवण्यासाठी या वैधानिक संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याची स्थापना 1993 झाली. ॲब्सोल्युटली करेक्ट. मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्यास दोषींना शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट. या आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती भारताचं सर्वोच्च न्यायालय करते. ॲब्सोल्युटली चुकीचं. आयोग आपला वार्षिक अहवाल केंद्र सरकार आणि राज्य सरकारना पाठवतो, हे बरोबर आहे. यांच्या काय म्हणतो आपण त्याला, यांच्या म्हणजे मानवाधिकार आयोगांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. एका समितीद्वारे यांची नियुक्ती केली जाते. दॅट्स इट. आलं बरोबर? समजलं? ओके, तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचं प्रमुख होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? तर कोणती पात्रता आहे? उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असायला पाहिजेत. दॅट्स इट. फक्त न्यायाधीश असायला पाहिजेत मानवी हक्काच्या बाबतीत. पुढचा प्रश्न, अयोग्य कथन ओळखायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये आत्ताच सांगितले, बरोबर आहे. मानवी हक्काच्या आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते, हे सुद्धा ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. मानवी हक्क संरक्षण कायद्यानुसार तक्रारीची चौकशी करताना दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला असतील, हे सुद्धा बरोबर आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993च्या कलम 30 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची आर्थिक स्वायत्तता स्पष्ट केलेली आहे. तर हे मात्र जे आहे तर हे विधान ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. बघा, मानवी हक्क संरक्षण दुरुस्ती कायदा 2019, तर या विधेयकास संमती दिल्यात, कायद्यात रूपांतर झाले आणि मानवी हक्क आयोगात सध्या काही बदल करण्यात आलेले आहेत. अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल जो आहे तर तो 5 वर्षाऐवजी 3 वर्ष आणि वयाची 70 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे, बरोबर. हे लक्षात ठेवा. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथवा न्यायाधीशांची नियुक्ती करता येईल. सदस्यांचा कार्यकाल 3 वर्ष किंवा 70 वर्ष असेल. हे आत्ताचे लेटेस्ट बदल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोग तक्रारीकडे लक्ष देतं व स्वतः प्रकरणाची दखल घेतं, त्या अशा बाबी आहेत. कुठल्या बाबीत राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर ते स्वतः तक्रारीची दखल घेतं? तर अशा गोष्टी शोधायच्या. पहिलं बघा, महिलांना हक्कापासून वंचित ठेवलं असेल तर बरोबर आहे. महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणं, बरोबर आहे. घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन झालं तर नाही जात तिथं, क चुकलं, ड बरोबर आहे. अ, ब आणि ड. राष्ट्रीय महिला हक्क आयोग जो आहे तर तो तक्रारींची दखल कधी घेतो तर त्याच्यावरती आधारित असणारा हा प्रश्न होता. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990च्या कायद्यानुसार स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळं अ, ब आणि ड हे 3 पर्यायाचे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर असणारं विधान शोधायचं आहे. जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे.
नीती आयोग संविधानिक संस्था आहे, चूक, ती कार्यकारी ठरावानुसार स्थापन झालेली संस्था आहे. नीती आयोग वैधानिक संस्था नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ आणि क हे दोन विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे? मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष होईपर्यंत बरोबर आहे. ती संविधानिक संस्था नाही. आयोग 2005 मध्ये केंद्र शासनाने स्थापन केलेला आहे. वयाची 5 वर्ष त्यांनी काय विचारलंय? चुकीचं विधान विचारलंय. जर का तुम्ही हे पाहिलं, केंद्रीय माहिती आयोगाचा जो अध्यक्ष आणि सदस्य आहे तर त्याचा कार्यकाल निश्चित नाही आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त हे केंद्र सरकार नमूद करेल त्या कालावधीपर्यंत किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती राहील. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. 70 नाही आहे, ते 65 वर्ष होईपर्यंत पदावरती राहील. संविधानिक संस्था नाही आहे. आयोग 2005 मध्ये केंद्र शासनाने स्थापन केला. दुसरं विधान जे आहे तर ते या ठिकाणी आपलं उत्तर आहे, कारण ते विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते. कोण या समितीचा सदस्य असत नाही? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, तर एकच तुम्हाला दिसतंय जिथं राज्यसभेचा अध्यक्ष जो असतो तर तो कोण असतो? भारताचा उपराष्ट्रपती. तर तो या समितीचा सदस्य नसतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पंतप्रधान अध्यक्ष असतात, गृहमंत्री असतात, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान नियुक्त कॅबिनेट मंत्री, दॅट्स इट. आणि हे काय करतात? सदस्य निवडतात आणि पंतप्रधानांना सांगतात यांची नियुक्ती करा. राज्यसभेचा अध्यक्ष त्याचा सदस्य नसतो. पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचं अस्तित्व डॅश डॅश रोजी संपलं. कधी संपलं? 31 ऑक्टोबर 2019 रोजी. कारण त्या दिवशी तिथं काय झालं? 370 काढून टाकले असं जाहीर करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर 5 सदस्य असतात. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. अध्यक्षांची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात. नाही, कोण करतं? राष्ट्रपती करतात. चुकलं. 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावरती राहतात. काय विचारलं त्यांनी? राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर त्याचे काय विचारले? अध्यक्ष, सॉरी मी सदस्य म्हटलं होतं. तर राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर त्याचे अध्यक्ष 3 वर्ष, आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल 3 वर्षापेक्षा अधिक असणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तिथं काही त्यांनी वय मर्यादा सांगितली नाही. तिसरं विधान जे आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बरोबर हे चुकीचं असलेलं आपल्याला दिसतंय. गुन्हेगारास शिक्षा करण्याचा अधिकार आयोगाचा आहे, हे चुकीचं आहे. 2, 3, 4 हे विधानं चुकीचे आहेत. पहिलं विधान जे आहे तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे किंवा आहेत असं त्यांनी विचारले. SB गिरी यांनी केंद्रीय दक्षता आयोग कायद्याचा मसुदा तयार केला. केंद्रीय दक्षता आयोग व्हिजिलन्स कमिशन जे आहे म्हणजे भ्रष्टाचाराशी संबंधित असणारं हे आहे. तर त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. बघा, 2003 मध्ये याला स्टॅट्युटरी किंवा वैधानिक दर्जा जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. आणि कुठलं विधान चुकीचं आहे? क1 विधान चुकीचं आहे. न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली कायदा आयोगाने केंद्रीय दक्षता आयोग कायद्याचा मसुदा तयार केला. ब विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर चौकशीसाठी हाती घेतलेल्या प्रकरणांचा अहवाल CBI केंद्रीय दक्षता आयोगाकडे देते, हे एक बरोबर आहे. ब आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. आणि अ आणि ड ही 2 विधानं, अ आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. केंद्रीय दक्षता आयोग ही केंद्र शासनातील भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी कार्य करणारी मुख्य यंत्रणा आहे. केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केंद्र सरकारने आपल्या कार्यकारी ठरावाद्वारे फेब्रुवारी 1964 मध्ये केली होती. 1962 मध्ये केंद्र सरकारला दक्षतेच्या क्षेत्राबाबत सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी के संतानाम यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि 2003 मध्ये या आयोगाला वैधानिक दर्जा जो आहे तर तो बहाल करण्यात आलेला आहे. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? माहिती आयोगाबाबत ती एक घटनात्मक संस्था असून माहिती आयोग घटनात्मक संस्था आहे का? नाही, पहिलं विधान गेलं. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, गृहमंत्री अध्यक्ष असतो का? नसतो, पंतप्रधान असतो.
वयाची 5 वर्ष आणि 70 वर्ष नवीन कायद्यानुसार हे 3 वर्ष केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान चुकतंय. तसा हा प्रश्न कॅन्सलच होतोय. ओके. माहिती आयुक्त जो आहे तर त्याचा नवीन ज्या दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत तर त्या नव्या दुरुस्तीनुसार ह्या केंद्रीय माहिती आयुक्ताचा कालावधी जो आहे तर तो 65 वर्ष करण्यात आला आहे. त्याच्यामुळं हे 70 दिलं, इथं 65 पाहिजे. म्हणजे हे चुकतंय आणि चौथं विधानही चुकीचं आहे. दॅट्स इट. त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल. राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली आहे. कोणते कक्ष आयोगाने स्थापन केलेले आहेत असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर अ, ब, ड आणि ई. पर्याय क्रमांक 2 अ, ब, ड आणि ई हे मेनचे प्रश्न आहेत. प्रीला असे काही ते प्रश्न विचारणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला ए दर्जाचं प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संघटना डॅश डॅशमध्ये स्थापन झाली. कधी झाली? 1993 मध्ये आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापन झाला आहे. चुकीचं असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न. नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट नाही आहे, इन्स्टिट्यूशन. पहिलं विधान चुकीचं आहे. 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना बरोबर आहे. पंतप्रधान अध्यक्ष बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहेत. अविधान जे आहे तर ते चुकीचं आहे. चुकीचंच विधान आपल्याला ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या, तुम्हाला बरोबर किंवा चूक ओळखायचे आहेत. राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करतो. असं काही नाही आहे. उल्लंघन झालं तर तो करतोच. राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक पदच्युती राज्यपाल करतो. तर चुकीचं आहे. त्याच्यासाठी एक समिती असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही विधानं चुकीची आहेत. खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे? कुठली आहे? बिगर घटनात्मक स्वरूपाची. बिगर घटनात्मक स्वरूपाची यंत्रणा आहे तर ती आहे राज्य मानवी हक्क आयोग. लोकसेवा आयोग 315. राज्याचा महाधिवक्ता त्याच्यासाठी कलम आहे 165. भाषिक अल्पसंख्याक 300 300 काहीतरी कलम आहे याच्यासाठी. आता मला एक्झॅक्ट नाही आठवत. आठवलं तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लगेच म्हणू नका मास्तरला येत नाही, असं काही नाही. कलम पाठ करायला माझा विरोध आहे, त्याच्यामुळे कलम पाठ करू नका. लक्षात राहिले तर ठीक, नाही लक्षात राहिले तर विसरून जा. याचं मुख्यालय जे आहे तर ते अहमदाबाद इथं आहे. हे एक्स्ट्राची माहिती आहे. राष्ट्रीय भाषिक अल्पसंख्याकासाठीचा विशेष अधिकारी याच्याबाबतचं कलम जर का असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरं वेट, मीच तुम्हाला सांगतो कुठलं कलम आहे ते. टेन्शन नका जास्त घ्यायला. तर ते कलम आहे 350B, भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी. ओके. त्याच्यासाठी एक वेगळे डेडिकेटेड कलम आहे. तर राज्य मानवी हक्क आयोग घटनात्मक संस्था नाही आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील समुदायांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून दर्जा दिला होता. किती? तर 6. कुठले कुठले आहेत? त्याच्यामध्ये बौद्ध, शीख, जैन, पारसी, मुस्लिम आणि ख्रिश्चन. दॅट्स इट. हिंदू अल्पसंख्याक आहेत का? नाही, ते बहुसंख्याक आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळतं. महिला आयोगाचं काय कार्य असू शकतं? तर बघा, राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यांकन करणं बरोबर आहे आणि हे एक बरोबर आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी अयोग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. तर आत्ता ही जी आहे तर ही संविधानिक संस्था झालेली आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि हा प्रश्न कॅन्सल होतो. ही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 338B नुसार ही वैधानिक संस्था झाली आहे. हे गृह खात्याअंतर्गत काम करतं. तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके. या आयोगाला इतर मागासवर्गीय तक्रारी हे सुद्धा चुकीचं आहे. ओके. हे प्रश्नच कॅन्सल आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय विकास परिषद. आता ही जुनी एक संस्था आहे राष्ट्रीय विकास परिषद. याची स्थापना कार्यकारी ठरावाद्वारे 6 ऑगस्ट 1952 साली करण्यात आलेली होती आणि त्याच्याबद्दल कोणाकोणाचा या घटकांचा समावेश असतो तर ते आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान असतात, त्याच्यामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात आणि त्याच्यामध्ये राज्यांचे मुख्यमंत्री असतात. त्याच्यामुळे पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री जे असतात तर ते त्याच्यामध्ये असतात. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यात राष्ट्रीय विकास परिषदेच्या स्थापनेची शिफारस करण्यात आली होती आणि नियोजन आयोगाप्रमाणे ही परिषद देखील घटनात्मक संस्था किंवा वैधानिक संस्था नाही आहे, हे लक्षात ठेवा. 6 ऑगस्ट 1952 रोजी याची स्थापना करण्यात आलेली होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अ, क, ड पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता आयोग घटनात्मक संस्था असलेला आहे? म्हणजे डेडिकेटेड कलम कुठल्याला आहे तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
338 कलम, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून केली जाते. कोण या समितीचा भाग असत नाही म्हटले? नाही. पंतप्रधान असतात. ओके. विरोधी पक्षनेता असतो. लोकसभेचा सभापती, राज्यसभेचा अध्यक्ष नसतो. राज्यसभेतील विरोधी पक्षनेता असतो. बरोबर. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर त्याच्याबद्दलचं मी सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रीय महिला आयोग आपण पाहिलं. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे तर या सदस्यांच्या अध्यक्षांची शिफारस जी करते तर त्याच्यामध्ये 6 सदस्य असतात. पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभा सभापती, राज्यसभेचा उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय गृहमंत्री. आलं लक्षात? समजतंय का? त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक फ. फक्त राज्यसभेचा अध्यक्ष त्याच्यामध्ये नसतो, बाकीचे सर्वजण त्याच्यामध्ये असतात. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते. येते का? संसदेला तरतूद करता येत नाही. त्याच्यामुळं राज्यघटनेच्या कलम 265 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते. हे बरोबर आहे. आणि राष्ट्रपतींना लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे? नाही, तर तो संसदेला आहे. कलम 262 नदी वॉटर डिस्प्यूट संबंधीचं कलम आहे. तर पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विभागीय परिषदा झोनल काउन्सिलबद्दलचा हा प्रश्न आहे. बिनचूक नाही आहेत म्हणजे बरोबर नाहीत, याचा अर्थ चुकीची विधानं कुठली आहेत तर ती आपल्याला ओळखायची आहेत. विभागीय परिषदा 1956 साली राज्य पुनर्रचना अधिनियमानुसार या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आणि विभागीय परिषदा ही एक वैधानिक संस्था म्हणजेच संसदीय कायद्याने निर्माण करण्यात आलेली संस्था आहे. विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहे का? चुकलं. बघा, इथं गेलं, इथं गेलं, इथं गेलं. तर काय करायचं आपल्याला? चुकीची विधानं ओळखायची. तर बरोबर आहे. 1956च्या कायद्यानुसार याची निर्मिती झाली. बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतो. हे बरोबर आहे. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा असून 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. ओके. तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. आणि ड ही 2 विधानं जी आहेत तर या ठिकाणी चुकीची आहेत. चुकीचं आहे आणि ड चुकीचं आहे. भारतात किती विभागीय परिषदा आहेत तर 6 विभागीय परिषद आहेत. आणि 6वी विभागीय परिषद कोणती? नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल, उत्तर पूर्व परिषद. त्याच्यामुळं आणि ड जे आहे तर ते आपलं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगासंदर्भात खालील विधानापैकी अचूक विधान ओळखा. हा आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला. बरोबर आहे. अनुसूचित जमातीचं हे सुद्धा बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे. सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. लोकसेवा आयोग या सल्लागार संस्था आहेत. त्याच्या शिफारसी स्वीकारायच्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारसाठी खुलं असतं. बरोबर आहे. एखाद्या विशिष्ट प्रकरणात आयोगाची शिफारस का नाकारण्यात आली हे सरकारला स्पष्ट करणं बंधनकारक आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. ही पर्याय क्रमांक 3 दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करताना शिफारस होते. त्याच्यामध्ये कोणाचा समावेश नसतो? पर्याय क्रमांक 3 राज्यसभेचा अध्यक्ष. हे रिपीट होते आता. चौकशी करताना राज्य माहिती आयोगास खालीलपैकी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. कुठले कुठले असतात दिवाणी न्यायालयाचे अधिकार? तर बघा, ब, क आणि ड पर्याय क्रमांक 3 हे सर्वच्या सर्व जे अधिकार आहेत तर चौकशी करताना राज्य माहिती आयोगाला दिवाणी स्वरूपाचे जे अधिकार असतात तर ते सर्वच्या सर्व अधिकार दिवाणी स्वरूपाचे राज्य माहिती आयोगाला प्राप्त असतात. पुढचा प्रश्न, 1993च्या मानवी हक्क संरक्षण कायद्यान्वये 2006 सालच्या सुधारणा कायद्याद्वारे झालेल्या दुरुस्तीबाबत कोणतं विधान बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 3 फक्त बरोबर आहे, बाकीचे सर्व विधानं चुकीचे आहेत. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान शोधायचं आहे. महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला धोरण तयार करून 1994 मध्ये तयार केलं. ॲब्सल्युटली करेक्ट. हे विधान जे आहे बरोबर आहे. 2014 मध्ये 3रं महिला धोरण आलं. बरोबर आहे. धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित केलं. हे सुद्धा बरोबर आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राची 4 महिला धोरणं आलेली आहेत. 4 हे लक्षात ठेवा. 2014ला 3रं आलं होतं आणि मे बी
22-23मध्ये चौथं धोरण जे आहे तर ते आलेलं आहे. 4च्या 4 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1992ला. कायदा कधीचा? 1990चा. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे सदस्य नसतात असं त्यांनी विचारलंय. तर बघा, कोण नसतं? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तर त्याचे अध्यक्ष सदस्य नसतात. 1, 3 आणि 4 हे असतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालील विधान लक्षात घ्या. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे कार्य हे प्रामुख्याने शिफारशीच्या स्वरूपाचं आहे. आहे का? आहे का? तर आहे. शासनाला या आयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करता येत नाहीत, हे सुद्धा बरोबर आहे. आयोगाचे सदस्य राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय देखील तुरुंगांना भेटी देऊ शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. तर बिनचूक कुठली विधानं आहेत? वरीलपैकी सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला दिसतो ना, आयोगाने कॅन्सल केला हॅशटॅग. पुढचा प्रश्न, नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही असं त्यांनी विचारलं. बघा, नियोजन आयोगाच्या काळात असलेलं केंद्र ते राज्य असं जे एकतर्फी धोरण होतं त्याची जागा आत्ता राज्यांची खरी आणि निरंतर भागीदारी घेईल. बरोबर आहे. नीती आयोग हा विचारकुंभ म्हणून पुढे येईल. बरोबर आहे. नीती आयोग कार्यक्रमांच्या अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती आणि उभारण्याची क्षमता यावरील नियंत्रणावर मूल्यावर लक्ष केंद्रित करतो, हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं विधान ओळखलं होतं. पर्याय क्रमांक 4, एकही विधान या ठिकाणी चुकीचं नाही आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगासंदर्भात खालील विधानं लक्षात घ्या आणि बरोबर किंवा चूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. केंद्र शासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 1964मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केली. बरोबर आहे का? तर पहिलं विधान चुकीचं आहे. सन 2003पर्यंत दक्षता आयोगला घटनात्मक किंवा बिगर घटनात्मक स्वरूप प्राप्त झालं नव्हतं, तर हे सुद्धा चुकीचं आहे. गैरलागू विचारले आपल्याला. आणि तिसरं विधान जे आहे तर ते या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते विचारले. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनचं अध्यक्ष नव्हतं. तर वीराप्पा मोईली होते, मोरारजी देसाई होते, के हनुमंताई होते, RS सरकारिया नव्हते. सरकारिया आयोग हे वेगळा आयोग आहे. ARC ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन हे 3 अध्यक्ष होते. RS सरकारिया अध्यक्ष नव्हते. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतो असं त्यांनी विचारले. कोण होऊ शकतं? बघा, फक्त सर्वोच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीश होऊ शकतो. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993ला करण्यात आलेली आहे आणि हा एक वैधानिक आयोग आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4. पुढचं प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1982मध्ये पारित कायद्याअंतर्गत झाली का? तर हे विधान चुकीचं आहे. केंद्र सरकारनं केवळ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि झोराष्ट्रीयन पारसी समूहांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केलं, हे सुद्धा चुकीचं आहे. अन्सारी हे संविधानिक अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4, एक हे विधान या ठिकाणी बरोबर नाही. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाची कार्य त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि ही सर्वच्या सर्व जे आहेत तर ती राष्ट्रीय महिला आयोगाची कार्य आहेत. महिलांशी संबंधित असलेल्या तरतुदीचा आढावा घेणं, वैधानिक उपाययोजना सुचवणं, तुरुंगांना भेटी देणं, महिलांशी संबंधित शैक्षणिक आणि उत्कर्षक संशोधन हाती घेणं, ही सर्वच्या सर्व राष्ट्रीय महिला आयोगाची कार्य आहेत. पुढचा प्रश्न, रिपीट प्रश्न याच्यामध्ये जास्त आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते. कोण कोण असतं त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारले. तर अ, ब, क, ड, ई आणि फ फक्त सर्वच्या सर्व असतात. लोकसभेचा अध्यक्ष असतो, राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो, विरोधी पक्षनेता, राज्यसभा, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी दिलेले पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. आयोगाची स्थापना 1992मध्ये झाली. बरोबर. संविधानिक यंत्रणा आहे. चुकीचं. ब काढून टाका. ब विधान जिथं जिथं असेल ते विधान चुकीचं आहे. आयोगामध्ये एक अध्यक्ष, 5 सदस्य असून त्याची नेमणूक भारताचे राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात. तर हा जो प्रश्न आहे तर तो आयोगाने कॅन्सल केला आहे, कारण हे क विधान जे आहे तर ते सुद्धा चुकीचं आहे आणि असा ऑप्शनच त्याच्यामध्ये
कुठला नव्हता. राष्ट्र महिला नावाचे वृत्तपत्र चालू होतं, हे बरोबर आहे. तर अ आणि ड ही 2 विधानं आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येते, तरीसुद्धा हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला, त्याच्यामुळे आपणही कॅन्सल करू. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाबाबत खालील विधानांचा विचार करा. कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचना देऊन भेटी देणं बरोबर आहे. इलाज, सुधारणा आणि संरक्षणासाठी डांबून तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची पाहणी करणं बरोबर आहे. सहवासींच्या परिस्थितीचा अभ्यास करणं हे सुद्धा बरोबर आहे. आणि मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणं हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. सर्वच्या सर्व विधानं जी आहेत तर या ठिकाणी ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, 1992च्या कायद्यातील तरतुदीनुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने अल्पसंख्याक म्हणून कोणत्या धर्मास मान्यता दिली? कोणती विधाने बरोबर आहेत असं त्यांनी विचारले 1992च्या कायद्यातल्या तरतुदीनुसार. तर याचं उत्तर आहे अ, ब आणि ड. अ, ब आणि ड. जैन आणि बौद्ध, मुस्लिम, पारशी आणि ख्रिश्चन 5 होतं. आणि नंतर त्यांनी 6व्या धर्माला 2014मध्ये मान्यता दिली असल्याचं आपल्याला लक्षात येतं, शीख धर्माला. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खाली 2 वाक्य दिलेत, त्याचं परीक्षण करा आणि योग्य उत्तर निवडायचं आहे. बघा, नियोजन आयोग ही घटनात्मक संस्था नाही आणि वैधानिक संस्थाही नाही. बरोबर आहे ना. केंद्रीय कॅबिनेटच्या कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे, त्याच्यामुळे तेही बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देते. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्था वैधानिक नाहीत? वैधानिक नाहीत याचा अर्थ त्या घटनात्मक आहेत. अ आणि क वैधानिक नाहीत. राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन आयोग या वैधानिक नाहीत, याचा अर्थ याची स्थापना जी आहे तर ती कार्यकारी मंडळाच्या ठरावानुसार झालेली आहे. याच्यासाठी कुठलाही कायदा करण्यात आलेला नव्हता. तर अ आणि क आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाने स्त्री भ्रूणहत्येवर कोणता लघुपट प्रकाशित केला? तर ते आहे पर्याय क्रमांक 1. तत्कालीन करंट अफेअरचा प्रश्न आहे. आई मी येते. लक्षात. तर अशा रीतीनं ह्या बिगर घटनात्मक संस्था ज्या आहेत तर त्याच्यावरती आधारित जे प्रश्न आले होते 60-70 प्रश्न होते, तर ते आपण इथं विश्लेषण केलेलं आहे. थोडंसं फास्ट मुद्दाम केलेलं आहे कारण हे सगळे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. जर काय याच्याबद्दल करंट अफेअर्सशी रिलेटेड कुठल्या गोष्टी घडल्या असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला अनुषंगानं या बिगर घटनात्मक संस्थांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. अदरवाईज हे सगळे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. फक्त आयोगांची निर्मिती कधी झाली, साल लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, आयोग आणि सदस्यांची नियुक्ती कोण करतं हे लक्षात ठेवा. याच्यावरती आधारित प्रश्न कमी झालेले आहेत. बरोबर. ज्या महत्त्वाच्या घटना घडामोडी होत्या तर त्या मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. बाकीच्या ज्या करंट रिलेटेड अपडेट्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. जर का तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर VJC स्टडी ह्या इंस्टाग्रामला हँडलला फॉलो करा. तुम्हाला इतर अपडेट्ससुद्धा तिथं मिळून जातील. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय MPSC आणि UPSCच्या तयारीसाठी फ्री 1 स्टॉप सोल्युशन म्हणजे VJS स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. सध्या VJS स्टडी हा 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि यूट्यूब या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.